whatever जो भी साइज में जो क्या रिप्रोडक्टिव तू ऑर्गन्स पक्का डॉक्टर है या कसाई है whatever जो भी साइज क्या I just wanted to come here and say that I'm very sorry that thing happened and 370ची बिर्याणी, मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टची मस्करी, प्रणीतच्या शोमधील मुलगी ही वादात. स्टँडअप कॉमेडी आणि वाद काही नवं नाही. लोकांना हसवण्यासाठी स्टँडअप कॉमेडियन काहीही बोलून जातात आणि त्यानंतर सोशल मीडिया वॉर सुरू होतं. आता प्रणीत मोरेच्या शोवरूनही असाच वाद सुरू झालाय. त्याच्या शोमधील 370 रुपयांच्या बिर्याणीचं प्रकरण सध्या चर्चेत आहे. मात्र हे प्रकरण तापल्यानंतर लोकांनी आता प्रणीतच्या शोमधील एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल करायला सुरुवात केली आहे, ज्यात ती मुलगी लोकांच्या मृतदेहाबद्दल अत्यंत अभद्र बोलतीये. त्यावरून लोक हसतायत. त्यावरून आता ती फेमस होऊ लागली आहे, मात्र लोक तिला ट्रोलही करू लागले. या बिर्याणीवाल्या बहादराचं चुकलंच आहे. त्याच्या मानसिकतेचा त्याला मोठा फटका बसलाय. त्याची नोकरी गेली आहे. मात्र ज्यावेळी त्या मुलीनं लोकांच्या मृतदेहाबद्दल एवढं घाणेरडं बोललं तेव्हा लोक का काहीच बोलले नाहीत, असा सवाल आता दुसरीकडे विचारला जातोय. आता ही पोरगी कोण आणि हा वाद काय आहे पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात हरियाणातील गुरुग्राम येथील एका स्टँडअप कॉमेडी शो मध्ये झाली. स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरे हा प्रेक्षकांशी संवाद साधत होता, ज्याला क्राऊड वर्क म्हणतात. त्यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेला हिमांशू जांगरा नावाचा एक तरुण प्रणीतशी बोलू लागला. प्रणीतनं त्याला त्याच्या आयुष्यातील काही गमतीशीर किंवा विचित्र अनुभव विचारले असता हिमांशूने एक किस्सा सांगितला. त्यानं सांगितलं की तो एकदा एका तरुणीसोबत डेटवर गेला होता आणि त्यानं तिला 370 रुपयांची बिर्याणी खाऊ घातली होती. मात्र जेवण झाल्यावर जेव्हा त्या तरुणीनं तिला घरी सोडण्यास सांगितलं तेव्हा हिमांशूने तिला स्पष्टपणे सुनावलं की मी तुझ्यावर 370 रुपये खर्च केलेत, तर आता मला ते वसूल करायचे. हिमांशूच्या या विधानाचा स्पष्ट अर्थ होता की त्यानं पैशांच्या बदल्यात त्या तरुणीकडून शारीरिक संबंधाची अपेक्षा केली होती. हिमांशूच्या या विधानाचा स्पष्ट अर्थ असा होता की त्यानं पैशांच्या बदल्यात त्या तरुणीकडून शारीरिक संबंधांची अपेक्षा व्यक्त केली होती. हे विधान ऐकल्यावर कॉमेडियन प्रणीत मोरे आणि तिथे उपस्थित असलेले प्रेक्षक मोठ्यानं हसले आणि त्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली. प्रणीतनं याला प्युअर गुडगाव कंटेंट असं म्हणत त्या गोष्टीचं समर्थन केल्यासारखं वातावरण निर्माण झालं. जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा नेटिझन्सने यावर तीव्र संताप व्यक्त केला. अनेकांनी हिमांशूच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि एका महिलेच्या सन्मानाचा विचार न करता अशा प्रकारच्या प्रिडेटरी वर्तणुकीचं उदात्तीकरण केल्याबद्दल प्रणीत मोरेलाही धारेवर धरलं. या वादाचे पडसाद हिमांशूच्या व्यावसायिक आयुष्यावरही उमटले. तो स्टारविक डिझाईन्स नावाच्या कंपनीत कार्यरत होता. त्याचे हे वादग्रस्त विधान व्हायरल झाल्यानंतर कंपनीनं तात्काळ कारवाई करत त्याला नोकरीवरून काढून टाकलं. कंपनीचा संस्थापक विवेक विश्वकर्मा यांनी एका निवेदनात स्पष्ट केलंय की हिमांशूचे ऑफिसमधील काम चांगले असले तरी सार्वजनिक ठिकाणी महिलांबद्दलचे त्याचे विचार अत्यंत आक्षेपार्ह आहेत आणि अशा विचारसरणीच्या व्यक्तीला कंपनीत स्थान दिलं जाऊ शकत नाही. या निर्णयामुळे सोशल मीडियावर एका नव्या वादाला तोंड फुटलंय. दुसरीकडे याच शोमध्ये दुटप्पीपणा म्हणजेच डबल स्टँडर्डचा मुद्दा समोर आलाय. याच शोमध्ये उपस्थित असलेल्या सेजल पवार नावाच्या एका महिला डॉक्टरनंही एक किस्सा सांगितलाय. तिने म्हटलंय की मेडिकल कॉलेजमध्ये असताना ती आणि तिच्या मैत्रिणी पुरुष मृतदेहांच्या जननेंद्रियाची म्हणजेच मृत पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टची थट्टा करत असत. त्याच्या साईजवर मस्करी चालायची. त्यावेळी ती मुलगी बोलून गेली. आता हिमांशूवर कारवाई झाली असताना या महिला डॉक्टरवरही कोणतीही कारवाई का नाही झाली, असा सवाल अनेक पुरुषांनी आणि मेन्स राईट्स समर्थकांनी उपस्थित केलाय. मृतदेहाची विटंबना किंवा त्याचा अनादर करणं हे कायद्यानं आणि वैद्यकीय नैतिकतेनं चुकीचं असतानाही तिला मिळणारी वागणूक वेगळी का, असा प्रश्न विचारला गेलाय. या सर्व प्रकारानंतर प्रणीत मोरेलाही प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागलंय. अखेर त्यानं एका व्हिडिओद्वारे जाहीर माफी मागितली आणि त्यानंतर आपलं इंस्टाग्राम अकाउंटही बंद केलंय. हा संपूर्ण वाद सोशल मीडियावरील स्त्री द्वेष, पुरुष हक्क आणि विनोदाच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील किंवा आक्षेपार्ह कमेंट्सवर एक मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. एखाद्या व्यक्तीनं खासगीत केलेली विधानं त्याच्या नोकरीवर परिणाम करू शकतात का, हा एक कायदेशीर पेचही या निमित्तानं समोर आलाय. 370 रुपयांच्या बिर्याणीचा हा किस्सा आता केवळ विनोद न राहता सोशल मीडिया ट्रायल आणि नैतिकतेच्या वादाचं एक मोठं उदाहरण बनलाय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी. हेलो एवरीवन, मेरा जो 3 महीने पहले मैंने शो किया था उसका एक पार्ट ऑफ द क्लिप वायरल हो रहा है अभी, जिसमें मैंने एक चीज़ बोली थी एंड आई जस्ट वांटेड टू कम हियर एंड से दैट आई एम वेरी सॉरी दैट थिंग हैपेंड एंड आई सेड द वेरी रॉन्ग थिंग. आई एम सो सॉरी अबाउट दैट. मैंने ऐसे कभी इंटेंशनली नहीं सोचा था कि मैं वो चीज़ बोलूँगी. इट्स वेरी बैड टू सी वट एवर नैरेटिव हैज़ बिन सेट एंड बस मुझे इतना बोलना था कि शुरुआत में मैंने ये 2 बार
बोली थी चीज़ कि आई रिस्पेक्ट दैट, लाइक हम उनका बहुत रिस्पेक्ट करते हैं एंड आई नो इट्स माई मिस्टेक एंड when I went on a show, comedy show, it was my first stand-up comedy ever. मैं इसके पहले कभी stand-up show में नहीं गई थी एंड मुझे ये बिल्कुल आइडिया नहीं था कि 2 महीने पहले की क्लिप अभी आज उसमें से एक पार्ट लेके ऐसा कुछ बड़ा इशू हो जाएगा. I'm never gonna justify. I'm never gonna take the wrong side. Only thing is कि I wanted to come here and give a public apology that मेरे side से ऐसा कभी नहीं होगा वापस. I would make sure I would never get into any sort of actions or any sort of comments, public comments इसके बाद, because social media एक बहुत बड़ा platform है and it's good that people are calling out for good cause and I just want to make sure कि I would never support all this thing, never. एंड जस्ट वांटेड टू लेट यू ऑल नो कि मैं बहुत नाइव थी यार. लाइक मुझे ना समझ में नहीं आया था. मतलब मैं जब इनिशियली ये सब वो जो आप पूरा देखो, वो पूरा जो सेगमेंट है वीडियो का, उसमें मैंने एंड में गाना भी गाया था. अ लॉट ऑफ थिंग्स हैपेंड एंड उसमें से बस वो एक पार्ट आई थॉट विच एज अ पर्टिकुलर रिस्पॉन्सिबल पर्सन आई शुडंट हैव सेड एंड आई रिग्रेट दैट. तो मैं बस आके ये बोलना चाहती हूँ कि आई प्रॉमिस यू ऑल कि मेरे से इसके बाद ऐसे कभी पब्लिकली नो स्टेटमेंट गेट्स आउट लाइक दैट एंड आई विल मेक श्योर आई वुड नेवर कमेंट और एनीथिंग लाइक दैट. आई नेवर वॉन्टेड यू ऑल टू सी मी लाइक दैट. सो या it was a mistake and I'm so sorry about that. मैंने आपके अगर sentiments hurt किए तो I just want everything to stop this year. Yeah, so I'm sorry.